नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. 14 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. ही अमावस्या शनिवारी आलेली असल्यामुळे याला शनी अमावस्या, शनी दर्श अमावस्या देखील म्हणतात. या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपले पितर हे या पृथ्वीवर आलेले असतात आणि यांचा जाण्याचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या. आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या नोकरीत किंवा व्यवसायात त्यांना प्रगती त्यांची होत नसेल तर त्या प्रगतीसाठी, मुलांची कुठली अडचण असेल त्या अडचणीसाठी, मुलांना दृष्ट नजरबाधा होत असेल तर त्यासाठी आईने मुलांसाठी या दिवशी हा एक उपाय करायचा आहे. उपाय अत्यंत प्रभावी असा आहे. हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला 12 वाजेच्या आतमध्येच करायचा आहे. 12 नंतर जर का तुम्ही हा उपाय केला तर या उपायाचा तुम्हाला काहीच रिझल्ट मिळणार नाही. उपाय काय करायचा आहे हे आपण तर पाहूच. याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर का अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांदळाचे 2 उपाय बघणार आहोत. एक मुलांसाठी बघणार आहोत आणि दुसरा म्हणजे आपल्या घरासाठी आणि आपल्या पतीसाठी बघणार आहोत. उपाय काय करायचा आहे तर बघा, प्रत्येक अमावस्येला असे उपाय आपण केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची ही प्रगती होते. आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये कोणीही थांबवू शकत नाही. इतका प्रभावी असा हा तांदळाचा उपाय आहे. या उपायासाठी तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे. आता बघा, तुमच्याकडे जर का एक मुलगा असेल तर तांदूळ तुम्ही थोडेच घ्या. जर का 2 किंवा 3 मुलं असतील तर तुम्हाला थोडेसे जास्त तांदूळ घ्यायचे आहे. कारण आपल्याला याचा भात शिजवायचा आहे. आपल्याला ह्या तांदळाचा मीठ न टाकता भात शिजवायचा आहे. तुम्ही तांदूळ धुवून जरी नाही घेतले तरी चालेल. तुम्ही तांदूळ तसेच घ्या. मीठ न टाकता तुम्हाला हा भात शिजवायचा आहे. हा भात शिजवल्यानंतर हा भात तुम्हाला एका द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे. तुमचा एक मुलगा असेल तर तुम्ही एका द्रोणमध्ये एका मुलासाठी भात काढून घ्या. 2 मुलं असतील तर 2 द्रोण तुम्ही घ्यायचे आहे. 3 मुलं असतील तर तुम्ही तिघांसाठी वेगवेगळे 3 द्रोण तुम्हाला घ्यायचे आहे आणि प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळा भात हा काढायचा आहे. बघा, तुमची जितके मुलं असतील त्या हिशोबाने तुम्ही हा भात शिजवायचा आहे. भात शिजवताना फक्त तुम्हाला यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे, तर तुम्हाला आळणी भात हा शिजवायचा आहे. भात शिजवल्यानंतर तुम्हाला हा भात एका द्रोणमध्ये किंवा वाटीमध्ये काढायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर का दही असेल तर तुम्ही यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि नसलं तरी काही हरकत नाही. असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालेल. यानंतर तुमच्या मुलाला पूर्व पश्चिम अशा दिशेने बसवायचा आहे आणि हा भात तुमच्या मुलाच्या डोक्यावरून ते पायापर्यंत तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे. भात उतरवताना आपण जशी दृष्ट काढतो, जशी नजर काढतो त्या पद्धतीने आपल्याला हा भात उतरवायचा आहे. भात उतरवताना हा भात मुलाच्या डोक्याला टच झाला पाहिजे, त्यानंतर मुलाच्या पायाला टच झाला पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला 7 वेळा उतरवायचा आहे. आपण दृष्ट किंवा आपण नजर कशी काढतो, आपल्याला कोणाचा राग आल्यावर आपण राग कसा दाखवतो तसा राग आपल्याला दाखवून, आपला राग तसा दर्श करून आपल्याला ही दृष्ट काढायची आहे. आपण लहान बाळाची सुद्धा दृष्ट काढताना बघा कशी काढतो, आल्याची, गेल्याची, झाल्याची, आईची, बापाची, झाली असेल तर निघून जा, म्हणजे असं रागात दृष्ट आपण काढतो. त्या पद्धतीने आपल्याला ही दृष्ट काढायची आहे, तरच ही दृष्ट तुमची निघणार आहे. तुम्हाला दृष्ट काढताना हसायचं नाही आहे, कोणाशी बोलायचं नाही आहे. तुम्हाला दृष्ट काढताना तुमचं कॉन्सन्ट्रेट फक्त तुमच्या त्या मुलाकडे झालं पाहिजे. आणि जर का मुलाला कुठली बाधा असेल तर ती बाधा तुम्हाला डोक्यात ठेवायची आहे. मुलांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्हाला डोक्यात ठेवायच्या आहे आणि त्या उद्देशाने तुम्हाला ही दृष्ट काढायची आहे. बघा, अशा पद्धतीने जर का तुम्ही दृष्ट काढली तर तुमच्या मुलांचे जेही काही अवगुण असतील, जेही काही अडचणी असतील, जेही काही दोष असतील ते सर्व या उतार्यामध्ये येणार आहेत आणि यामुळे तुमच्या मुलांची ही प्रगती होणार आहे. मग ती अभ्यासातली असू द्या, नोकरीतली असू द्या की व्यवसायातली असू द्या, मुलांची प्रगती व्हायला चालू होणार आहे. आता हा उपाय तुम्ही लहान बाळापासून तर तुमच्या मोठ्या मुलांपर्यंत करू शकतात. मुलं तुमची लहान असू द्या किंवा मोठी असू द्या, तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकतात. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात. तुमची मुलं जर का खूप हट्टीपणा करत असतील, किरकिर करत असतील, लहान बाळांना बघा सारखी सारखी दृष्ट होते, तर त्यांनी त्यांच्यासाठी आवर्जून अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तुमचे जेवढे मुलं असतील तेवढ्या मुलांना तुम्ही हा वेगवेगळा उपाय करायचा आहे.
यानंतर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला हा भात एखाद्या मोकळ्या जागी उखरड्यावर नेऊन टाकायचा आहे किंवा मग तुम्ही हा भात काळ्या कुत्र्याला खायला देऊ शकतात. काळा कुत्रा तुम्हाला जर का भेटला तर अतिउत्तम, तुम्ही काळ्या कुत्र्यालाच हा भात खायला घालायचा आहे. आता काही कुत्रे भात खात नाही, जर का इतर कुत्रे असतील ते जर का हा भात खात असतील तर तुम्ही त्यांना हा भात खायला घालू शकतात. कारण बघा, आपण याच्यावर दही टाकलेलं असतं आणि दह्याच्या वासाने कुत्रा हा भात खातो. किंवा मग तुम्ही हा भात वर टेरेसवर पक्ष्यांना किंवा घराच्या बाहेर पक्ष्यांना किंवा एखाद्या झाडाच्या खाली पक्ष्यांना खायला ठेवू शकता की जेणेकरून ते पक्षी खाऊन जातील. अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा आहे. याचबरोबर दुसरा उपाय आपण आपल्या पतीसाठी करणार आहोत. यासाठी तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि तुमच्या पतीवरून तुम्हाला 7 वेळा हे तांदूळ उतरवायचे आहे. हे तांदूळ उतरवताना देखील तुम्हाला रागातच तांदूळ उतरवायचे आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असेल तर यासाठी तुम्ही तुमच्या पतीसाठी हा उपाय करू शकतात. तुम्हाला मुलांसाठी उपाय हा 12च्या आत करायचा आहे आणि तुम्ही तुमच्या पतीसाठी आणि घरासाठी उपाय हा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. त्यानंतर हे तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पक्ष्यांना खायला घालायचे आहे किंवा मग तुम्ही गाईला खायला घालू शकतात. यानंतर घरासाठी सुद्धा तुम्हाला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे आणि तुमच्या घरावरून म्हणजेच तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरून तुम्हाला हे तांदूळ 7 वेळा उतरवायचे आहे. त्यात तुम्ही काही बोलू शकतात की माझ्या घराला कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे, माझ्या घराला कोणाची नजर लागून देऊ नको, आल्या गेल्याची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे. अशा पद्धतीने तुम्हाला ती नजर काढायची आहे आणि ते तांदूळ देखील तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकतात. तर 3 प्रकारचे उपाय तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. बघा, या दिवशी शनिवार आहे आणि शनी अमावस्या आहे, दर्श अमावस्या आहे. या दिवशी तुम्ही हे उपाय आवर्जून करायचे आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर जर का पहिल्यांदा असाल तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.